हे बघा साहेब, इथून नजर जाईल ना एवढी सगळी जमीन आपलीच आहे. हा, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पाहिजे ते सगळं होईल इथं. हॉटेल, पार्किंग, तुमचा तो पवायचा टँक, बाग बीग काय वाढवायचे ते वाढवा. आमच्या प्रोजेक्टसाठी जशी जागा होती ना अगदी तशीच आहे. बरं, पण मग ते जागेच्या कागदपत्रांचं काय? ते कागदपत्र ते सगळं दाजीच पाहतात. हा, ते दाखवतील तुम्हाला. काय दाजी? बोला बलराम शेठ. एवढी काय काळजी करताय? कागदपत्र अशी 0 मिनिटात दाखवीन मी, पण आधी सगळं ठरायला पाहिजे, निर्णय व्हायला पाहिजे का नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, ह्या जमिनीसाठी आधी पण लय लोक आले, पण मी आपलं असंच पुढे पुढे ढकलत होतो. पण आता तुम्ही एवढ्याने आलाय तर तुमचं काम व्हायला पाहिजे ना. आणि बाकी सगळं वाड्यात जाऊन बोलूच आपण. होय मामा? चला 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 या वाड्यावर बोलू या. खूपच घाई लागलेली दिसते जमीन विकायची. कारखान्याच्या जमिनीला परस्पर प्रायव्हेट प्रॉपर्टी जाहीर केलंय आणि जमीन विकायला काढली आहे काय? म्हणजे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये तर? अहो साहेब, हे जगा ऐकून घेताय तुम्ही? कधी 7-12 बघितलाय का? हो, कित्येक वेळा. कारखान्याच्या नावावर जमीन आहे. कारखाना कोणाचा आहे? आमचा. होता, आता नाहीये. ए, तुमची मनमानी चालणार नाही आता. अजून तुमच्या हातात सत्ता यायची आहे. कुणालाही न विचारता परस्पर जमीन विकायला निघालाय. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत लोकांची फसवणूक करताना? बरं, कारखान्याचंही लक्ष नाही आहे ह्यांच्याकडे. आत्ताचं जे कार्यकारी मंडळ आहे ना, त्यातल्या कोणाची एकाची हिंमत नाही ह्यांना प्रश्न करायची. बरोबर बोलता मॅडम तुम्ही. आता ही लोक इथली जमीन विकतात, उद्या अख्खा कारखाना विकून खातील. यांचा काही भरोसा नाही. हो, पण आमच्या मुलाबाळांचं भविष्य तर धुळीच मिळेल ना. सर, आतापर्यंत तुम्ही होतात, तुम्ही हे सगळं जपलं. पण जी माणसं तुम्हाला देव मानतात ना, ते एका क्षणात रस्त्यावर येतील तुमच्या एका निर्णयामुळे. म्हणूनच अर्जुन सर, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हे इलेक्शन लढा, तेव्हाच चाप बसेल ह्या लोकांना. अरे फाडक्या, लेट टमाटमा करायला लागलाय की. ह्यानं कारखाना सोडला तेव्हापासून आम्हीच पोचलाय तुला. आमच्या घरचं कुत्र लागा तू, आणि आता लोकांच्या घराचे रखवाले करायला लागला. होय, त्याने काय आम्हाला फरक नाही पडत. आणि आमच्या समोर हे एवढीसा पण टिकणार नाही निवडणुकीत. होय. ए बाळा अर्जुना, जा माघार घ्यायची तुला. जा तिकडे, लोक खोळंबल्यात, पळ. निघाल. मी कुठेच नाही जाणार आहे. जाणार नाही म्हणजे? इलेक्शन्स मधून मी माघार घेणार नाही. ए, उगाच लोक काय सांगतील ते ऐकू नको, कळलं ना? माघार घ्या, सरळ सांगून ठेवतो. आणि ती पूर्वीची ताकद आहे ना, ती राहिली नाही तुझ्यात आता. त्याची ताकद काय ना ते कळेल लवकरच. जनता दाखवून दे. जनता काय घंटा दाखवणार? कसे पायताना पादोगा व्हायची हाव धरू नये. मी तुला एवढंच सांगायला आलोय की तयार राहा.
कुस्तीच्या वेळेला तुझा हात मोडलेला होता म्हणून धूळ नाही चारता आली. आता या निवडणुकीच्या वेळेला ना मी ते करणार. मी तुला असा आपटेन ना बलरामा की माझ्या कारखान्याकडे आणि माझ्या लोकांकडे नजर वर करून बघण्याची सुद्धा हिंमत नाही होणार तुझी. अर्जुन, काय झालं? काही बोलायचंय का? हे बघ, मला माहिती माझा काही अधिकार नाही या विषयावर तुझ्याशी डिस्कशन करण्याचा, पण मला खरं खरं सांग, तू खरंच शुअर आहे निवडणुकीला उभं राहण्याबद्दल? हो. कारण मागच्या वेळेला जेव्हा तुम्हाला भेटला होतास तेव्हा तुला या सगळ्यातून माघार घ्यायची होती. त्यानंतर तू कारखान्यात गेलास आणि अचानक तुझा निर्णय बदलला. तुझी मनापासून इच्छा आहे ना की कोणी तुझ्यावर दबाव टाकतंय? हे बघ अर्जुन, तू ज्यांच्या विरोधात इलेक्शनला उभं राहण्याचा प्रयत्न करतोयस ना, ती लोक फार बरी नाहीये. लोकांना फसवून जमीन विकण्याचा जी लोक प्लॅन करत होते तेही निवडणुकीच्या काळात. त्यांना ही सुद्धा भीती नव्हती की आपण पकडले जाऊ शकतो, आपल्याला शिक्षा होऊ शकते, आपल्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. मनाली, माझ्यापेक्षा चांगलं त्यांना कोणीच नाही ओळखत. ते किती पाण्यात आहेत ना मला चांगलं माहिती आहे. तसं नाही रे, आत्ता कुठे तुला नोकरी लागली, तुझं आयुष्य मार्गी लागलंय आणि या सगळ्यात हे मला फक्त तुझी काळजी वाटते, बाकी काय नाही. विद्या, तुझ्या मनातला संशय खरा होता तर राणीला चेकमेट करून वजीर त्याची जागा मिळवायला बघतोय. डोंट वरी. ते लोक किती चांगले आहेत आणि किती पाताळ यंत्री आहेत ना, खूप जवळून अनुभवलंय मी. आणि त्या लोकांना कसं पुरून उरायचंय हे पण चांगलं माहिती आहे मला. उतावळा नवरान गुडी गेला बाशी गेली नवरी पळून. बसा बोंबला मामा बासा, उगा तोंडाला येईल ते बोलू नको. आता ऐकून घेतोय म्हणून 80च्या स्पीडनं सुटलास की तू. अरे तुला माहितीये का किती मालदार पार्टी होती ती? अरे खोऱ्यानं पैसा आला असता, खोऱ्यानं. आपण तोच खोरा पायावर मारून घेतला ना. चांगलं बसलेलं पळ होतं, दिलं उठून. आता ते मला सांग, दसल्याशिवाय राहणार आहे का? तुला आहे ना ते अर्जुन माघार घेणार आहे ना, ही खबरच द्यायला नको होती. हा, अर्जुनी जर माघार घेतली असती ना तर सगळे प्रश्न सुटले असते. आता काय लढा आणि मारा. एक दिवस बल्लू, एक दिवस जर बोर्ड उशिरा लावला असता तर काही फरक पडला असता का? अरे पण बोर्ड नसता लावला तर त्या लोकांना विश्वास कसा बसणार होता की बाबा ही जमीन आपलीच आहे? एक तर त्या जमिनीची कागदपत्र आपल्याकडे नाहीत, त्यांना विश्वास बसा म्हणून काहीतरी करावं लागणार होतं ना, म्हणून बोर्ड लावला. मला काय हाऊस आहे काय? काय मामा, इतक्या वर्ष तू गुलामीत राहिलाय ना, त्यामुळे तुला गुलामासारखीच विचार करायची सवय लागली. अरे बाबा, आता सत्ता आपली, आपण मालक आहोत इथलं. आपला कोणी काय वाकडा करू शकत नाही. वरून यमाबरोबर चित्रगुप्त जरी आला ना, त्याचं नशीब बदलून पाठवून दे. जिथं जाईल तिथं फक्त आपली हवा, बाकी भैरव देवाची दुवा. ऐक बल्लू, ऐक. वय कसावे नाही, मला मान्य आहे की अर्जुन दाजी त्या निवडणुकीला उभा राहायला तयार झालं, त्या बलरामला दम देऊन सगळ्यांसाठी हिरो झालं. पण गावात इज्जत झिरो व्हायला लागली असं नाही वाटत का तुला? म्हणजे
म्हणजे काय करतेस ग? जस काय तुला काही माहितच नाही, काही दिसतच नाही. तूच म्हणलीस ना की अर्जुन दाजी त्या मन्नालीच्या गाडीवर बसून कारखान्यावर गेले होते ते. अगं ते कारखान्यावर गेला होता, पण त्याची किंमत झिरो व्हायचं काय कारण आहे मग? अगं ते कारखान्याचं झालं, तू दुसरीकडे लक्ष देतीस का? सगळं गावात झालंय. काय? बया, अगं ते काय? जाऊ दे बाई. बोलतेस का नरड दाबू? सगळं गावात झालंय की त्यांचा झँगाट आहे. चमके, उगा काही तोंडाला येईल ते बडबडू नको. तुला माहितीये ना अर्जुन कसा आहे ते? तो वेगळा आहे आणि लोकांच्या मनात त्याचं स्थान पण वेगळं आहे. तू जाऊन त्यांच्या मनात बघितलं होतंस का? लोक तोंडावर नाही माग बोलत असते सावे. मी एकदा का आपल्याला कळलं ना ते काय बोलते तेव्हा जीव असा. बास चमके, माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे. हो अगं पण ती म्हणाली फनाली किती पण उड्या मारू दे, तो तिच्याकडे नाही जाणार, तो माझाच राहणार आहे. हा, अर्जुन त्याची पायरी कधीच ओलांडणार नाही, मला गॅरंटी. मामा मामा, तुझाच मामा होताना बघून ना इथं खूप दुखत रे, प्रचंड वाईट वाटतं तुझं. कसं आहे, उघड्यापाशी नागडं गेलं की थंडीनं कुडकुडून मरतच. कसं आहे मामा, मूर्खांचं कैवार घेणाऱ्यांचा अर्धा वेळ ना मूर्खांना सांभाळून घेण्यात जात असतो, तसं झालंय रे तुझं. जखमेवर मीठ चोळायला आला काय? नाही, गेल्या काही दिवसात तुझं काय काय चुकलंय ना याची जाणीव करून देतोय. कसं आहे मामा, शेवटी मी तुझाच भाचा आहे, तू माझा मामा आहेस. लहानपणी याच अंगा खांद्यावरती खेळवलेस रे तुम्हाला. खूप वेळा माझी मदतही केली आहेस, तेव्हा मी अडचणीत होतो असेल. आता तू आहेस आणि आता अर्जुन सारखा एवढा मोठा दांडगा शत्रू तुझ्यावरती चाल करून येतोय म्हटल्यावरती घाबरायला होणारच मामा. त्याला थोपवण्यासाठी दांडग शस्त्र लागणार आहे आणि ते माझ्याकडे, आणि आज तुला ते देण्याची वेळ आली. कुठलं शस्त्र? काय बाई, आजकालच्या पुरी लाज म्हणून सोडली बघा. काय ग, काय झालं? अहो ती खानावळवाल्या अक्काची पोर अर्जुन साहेबांनी घेऊन अख्खं गावभर हिंडती बघा गाडीवर. वय आलंय माझ्या कानावर. कानावर काय अख्ख्या गावाला कळलंय ते, पण तिला बोलून काय उपयोग आहे? टाळी एका हाताने थोडी वाजते. अहो त्या सावीबाईनी अख्खा जीव वळून टाकतात त्या साहेबावर, आणि अर्जुन साहेब असं करतात बघा. मी काय म्हणते, सावी मॅडमला माहिती आहे सगळं? कुणाच ठोक बाई. काय काय चोंबड्यांनो, इथे येऊन गावची उनी दुनी करता काय? याद राखा, अर्जुन साहेबांना जर एक शब्द जरी वंगाळ बोलला ना तर गाठ या मालाशी आहे काय? अहो तसं नाही मला ताई. असं तसं हे तू मला शिकवू नकोस हा. त्या देव माणसाबद्दल असं बोलायला काही वाटतं का तुम्हाला? नाही, तुमच्या नवऱ्याबद्दल जर असं कोणी बोललं असतं तर ऐकून घेतलं असतं का? नाही ना. नशीब मालकीनबाई आल्या नाही. त्यांनी जर ऐकलं असतं ना तर तुमची चांगली जिरवली असती.
आई साहेब नमस्कार. नमस्कार आई साहेब नमस्कार. आज कसं काय अचानक येणं केलं आई साहेब? काय झालं आई साहेब? विहिरीला परत पाणी लागलं का बघायला आलं. अहो कसलं पाणी कसलं काय, जे गेलं ते परत येईनच बघा. अर्जुनच्या येण्यानं विहिरीला पाणी लागलं होतं, पण आता तो ना कवठेकरांचा वारसदार आहे ना खोपडेंचा. मग कोण असेल खरा वारसदार? कवठेकरांच्यातलं असं कोण राहिलंय ज्याच्या येण्यानं विहिरीला पाणी लागेल? मिस्टर कवठेकर, काय ड्युटीवर निघालात वाटतं? हा हो. तू कशी काय आत्ता इथे? तुम्हाला भेटायला. आता काय बाबा, तुम्ही लवकर भेटणार नाही आम्हाला. अगं असं काहीच नाहीये, वेळ मिळेल तसा भेटू ना. बापरे, लोक आवर्जून वेळ काढतात भेटण्यासाठी, आणि मिस्टर अर्जुन वेळ मिळेल तसं भेटणार आहेत. बरं, अगं मी म्हणालो ना असं काहीच नाहीये, आणि तसंही न ठरवता भेटतोच की आपण बरेचदा. खरंच नोकरीमुळे भेटणार नाहीयेस ना, की काही वेगळं कारण आहे? नाही, वेगळं काहीच कारण नाही. मग झालं तर, जिथे इच्छा असते ना तिथे मार्ग मिळतो. म्हणजे बघ ना, तुला असं वाटतं की नाही मला माहित नाही, पण मला आवडतं तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला, तुझ्याशी गप्पा मारायला. मला वाटतं की तू जवळ असावंस कायम. म्हणजे मित्र सोबत असले की कसं कम्फर्टेबल वाटतं, छान वाटतं. तू मला सांगितलं नाहीस इथे का आली असते? नाही कुठे जात होतीस का? ते मी खानावळीसाठी साहित्य घ्यायला चालले होते पलीकडच्या गावात. सो रस्त्याने जाताना तुझं घर लागलं, आणि तुझी नोकरी तिथेच आहे ना पलीकडच्या गावात. म्हणून मी विचार केला की जर वेळा जुळला तर सोबत जाता येईल. तू चालत जाण्यापेक्षा माझ्या बाईकवरच चल. नाही म्हणाली, मी चालत जाईन. इट्स फाईन. तुझी इच्छा बाबा. काय ग, आज कुठे घेऊन चाललीस माझ्या नवऱ्याला? नाही नाही, मी कुठे नाही घेऊन चालले. मी माझी जाते पलीकडच्या गावात, आणि तो त्याचं जाणार आहे. तेच म्हणलं, ओझेवाला थोडीच आहे माझा नवरा तुझ्यासोबत यायला. चांगला शिकला सवरलेला नोकरी करणारा माणूस आहे. रिकाम टेकडा असता तर आला असता तुझ्यासोबत. ताई तुम्ही असं का बोलताय? चुकलं का माझं काही? अर्जुन, अरे तू आणि ओझेवाला, हे बघ, माझ्यामुळे जर तुमच्या दोघांमध्ये भांडणं होत असतील ना तर मी खरंच जाते. अरे पण माझा असा काहीच हेतू नव्हता. खरंच सॉरी. मी इथे यायलाच नको होतं. मी इथे आलेले ताईंना नाही आवडले, मला कळतंय. मी येते, बाय. नाही थांब, मी येणार आहे ना तुझ्यासोबत. मी कोणासोबत जायचं आणि कोणासोबत नाही जायचं हे मी ठरवणार. कोणी सांगू नाही शकत मला. अरे जा, बिंदास जा. फक्त काय ना, तुझ्या राशीसाठी आजचा दिवस जरा धोकादायक आहे. नाही, आज पेपरात वाचलं, वृश्चिक राशीच्या लोकांनी आज दुचाकी प्रवास टाळावा असं म्हणलं होतं त्यात. बघ बाबा आता काय करायचं ते. अरे बापरे, हो का? नाही, मी देवाच्या पाया पडून येतो. पाकिट घेऊन आलो.
माझ्या राशीत आज काय लिहिलंय माहिती का? आज पराक्रमाचा दिवस. आजची कुठलीही लढाई मी जिंकणार आहे.